तरी मी सरपोतदारांना सांगणार आहे की सरपोतदार तुमची एक केस कोर्टामध्ये नुसती पडून आहे आणि ती म्हणजे मशिदीवरचे लाऊडस्पीकर हे केव्हा खाली उतरवायचे. हायकोर्टाने कलकत्त्याच्या निर्णय देऊन टाकलेला की उतरवा, पहिल्यांदा खाली उतरवा, त्याने उतरवले. पण भयानक बातमी आहे, हे करत असताना दुसरी येऊन ठेपली, थडकली. आणि ती बातमी अशी, पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो की ज्या आमच्या महाराष्ट्र सरकारची सुनता झालेली आहे त्यांनी नवीन फतवा काढलेला आहे. आणि तो फतवा असा आहे, शरम वाटते की मशिदीमध्ये किती इमाम आहेत, मशिदीमध्ये देवळात किती बडवे आहेत ते नव्हे बरं, तर त्या मशिदीमध्ये किती इमाम आहेत त्यांना जर पेन्शन द्यायचं झालंच तर किती आकडा येईल असा फतवा त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे पाठवलेला आहे. चॅरिटी कमिशनर लिहून घ्या, चॅरिटी कमिशनरकडे हा फतवा आलेला आहे की सगळ्या मशिदीमध्ये एकूण किती इमाम आहेत आणि असलेच तर त्यांना पेन्शन द्यायचं झालं तर किती पैसा खर्च करता येईल त्याची माहिती त्यांनी मागवलेली आहे महाराष्ट्र सरकारनं. या शरद पवारांना शरम वाटत नाही? आणि तुम्ही तरी कसे मुर्दाडासारखे बसणार आहात? कोणत्याही परिस्थितीमध्ये या वेळेला काँग्रेसला निदान महाराष्ट्रामध्ये गाडायचीच. 94चा बाईट आहे, 94चे बाईट 90चे बाईट देखून आता काही उपयोग नाही बरं का. हा ते बाईट आता दाखवून तुम्ही त्याच्यावरती कुठलेही मतं माझ्याकडून घ्यायची नाही. राऊत साहेब यासाठी दाखवलं नाही मी सांगतो ना, एक एवढं मला काही दाखवू नका, मला सगळं माहिती आहे. मी त्यांच्याबरोबर 35 वर्ष काम केलंय, त्याच्यामुळे हे बाईट नाही. मी तुम्ही मला सांगितलं बाळासाहेबांचं म्हणून मी तो दाखवला की तुमच्या हिंदुत्वावर लोक आता प्रश्नचिन्ह उभं करतात. अजिबात नाही.